पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। या असं काय करतेस तू? आपल्याला माहिती आहे ना ते नीलचे नाना अडून बसलेत. काहीतरी तर तोडगा काढावा लागणारच होता ना याच्यावर. तू हे बघ ना, तो मान इतर कोणाला देण्याऐवजी आपल्याला देतात त्या. एवढा विश्वास टाकतात आपल्यावर आणि असं काय करतेस? नाहीतर काय बोलले, अगं त्यांच्या विश्वासाला असा तडा जाऊ देऊ नकोस ग. मला राधाचं कन्यादान करायचंच नाहीये, नाही करायचंय. हे अगं अनामिकाने किती केलंय तुझ्यासाठी आणि तू सरळ तिला नाही म्हणतेस. मला हे अजिबात आवडलं नाही हा वल्ली. सचिन, अरे असा ओरडू नकोस तिला. तिचं असं म्हणण्यामागे काही कारण असेल ना. कारण आहे ना, खूप मोठं कारण. मावशी, काही महिन्यांपूर्वी जर तुम्ही मला म्हणाला असतात ना हे करायला, तर मी केलं असतं. खरंच मला खूप छान वाटलं असतं. नटायचं, थटायचं, हक्क गाजवायचा, मान मिळवायचा, मिरवायचं, सगळं करायला मला खूप आवडलं असतं. पण आता ना त्या वल्लीमध्ये आणि या वल्लीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. खूप मोठा बदल घडलाय. मी आई होणार आहे. होणार आहे काय, मी आई आहे. आई आहे मी. ज्या क्षणापासून मला कळलं ना की माझ्या पोटात बाळ आहे, त्या क्षणापासून मी आई झाले. हो खरंच. म्हणजे बाबांचं तसं नसतं ना. बाबांचं कसं असतं, जेव्हा बाळ हातात येतं तेव्हापासून तो बाबा होतो. पण आईचं तसं नाहीये. आईची जबाबदारी 9 महिन्यापासून असते ना. 9 महिने ती आई ते बाळ पोटात वाढवते. खूप मोठी जबाबदारी नाहीये का? आणि जबाबदारीच नाही हो, पण बाळाला काय हवं काय नको त्याचे हट्ट पुरवायचे, त्याला काय हवं नको ते बघायचं, त्याचं सगळं नीट होईल ना ही काळजी करायची. सगळं अनुभवते मी. खरंच आत्तापासून अनुभवते मी हे सगळं. आणि भावना किती छान आहे ते मला आत्ता कळतंय. आता तुम्ही विचार करा, एक गरोदर आईला एवढं वाटत असेल, ज्या आईने त्या मुलीला लहानपणापासून वाढवलं, तिचं लग्न होणार आहे, त्या आईला काय वाटत असेल. आणि विचारही मी नाही करू शकत. कथा मला खरंच माफ करा. तुमचा हा हक्क मी नाही हिरावून घेऊ शकत. मला माफ करा. नाही करू शकत मी. हे तू बोलतेस वल्ली. अगं बाई, किती समजूतदार झाली आहे माझी सून. माझा तो विश्वासच बसत नाही. नाही बोलले, खरं आहे बरं का तुझं. म्हणजे सुनबाईंनी सांगितलेला पर्याय हा जरी बरोबर असला ना, तरी हे सुख, हा आनंद, याचा हक्क हा सुनबाईंना मिळायलाच हवा. हो, तुमचं म्हणणं खरं आहे अप्पा. तुम्हाला काय वाटतं, मी अनामिकांना असं वाटत नसेल किंवा आपल्या सगळ्यांनाच असं वाटत नाही? प्रश्न राधाच्या लग्नाचा आहे. मला मान्य, आपल्या सगळ्यांनाच असं वाटतंय आणि मी अनामिकांनाही असं वाटत असणारच की हक्क त्यांना मिळायला हवा, हा आनंद त्यांना मिळायला हवा. पण या परिस्थितीमध्ये ते शक्य नाही, त्यामुळे आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. वल्ली, मी जरी तटस्थपणे तुला हे सांगत असले की तुम्ही दोघं कन्यादान करा, तरी मला वाटायचं ते वाईट वाटतच आहे. काय करू? हे जरी खरं असलं तरी दुसऱ्यांनी कोणी कन्यादान करायचं असेल तर ते तू आणि सचिन सोडून कोण असू शकतं? माझ्या इतकंच तुम्ही दोघंही राधावर प्रेम करता, तिला आपलं म्हणता, हो की नाही? आणि तू मला बहीण म्हणतेस ना, म्हणजे तू राधाची मावशी झालीस. उगाच नाही ना म्हणत माय मरू आणि मावशी जगो.
मग मावशी म्हणून तू राधाचं कन्यादान करशील? मी तयार आहे. काय झालं? तुम्ही असे का बघताय? पुन्हा एकदा प्रेमात पडतोय बहुतेक. नमिका, अगं सगळं छान होईल. हे बघ, जरी तो विधी तू तुझ्या हाताने केला नाहीस तरी मनाने तू राधाचं कन्यादान करणार आहेस, हो ना? खुश? खूप. आता काळजी नाही ना? मम्मा, तू आमचा फोन का नशील उचलत? का? काय झालं? तू दिलेल्या पत्त्यावर कुणीही नव्हतं मॅम ते घर पण बंद होतं आणि तो फोन पण लागत नव्हता. आणि तुझा फोन लागतोय पण तू तो उचलत नाहीयेस. असं झालं होय. मग राहू दे, आता पुन्हा करू अरेंज मीटिंग. मला असं का वाटतं की तू काहीतरी मॅटर केलायस? मॅटर? हो मॅम, आम्हाला असं वाटतं की तुम्ही मुद्दामून आम्हाला बाहेर पाठवलं. एक्झॅक्ट. नील, अरे म्हणजे त्याचं काय आहे? काय? काय काय रे, काय काय प्रॉब्लेम आहे? काय नाही. आणि तू ग, तुला सरप्राईज नकोय? कसलं सरप्राईज? एक मिनिट, ही का रडायला लागली? हे सरप्राईज आहे का? नाही. अगं गप, रडतीये कुठे? मी नाही रडत आहे. तू थांब जरा. पट्या, हे काय मॅटर आहे तू सांग. काय मॅटर आहे? काही मॅटर नाहीये. काय मॅटर आहे? अगं ते तुझ्या लग्नाचं मम्मा, शपथ घेऊन सांग काय चाललंय. ते म्हणजे तुझ्या कन्यादानाचा विषय निघाला तर थोडी इमोशनल झाले. म्हणजे सगळेच झाले इमोशनल. हा हो हो हा. मॅम, असं नका ना बोलू. हा विषय निघाला ना की मला वाटतं मी काहीतरी पाप करतोय. अरे वेडा आहेस का तू? राधाचं भलं होणार आहे तुझ्याशी लग्न करून. ए पट्या, तू माझ्या साईडने असणं एक्सपेक्टेड आहेस. आणि हा कोणाच्या साईडने आहे? लग्नानंतर तू, मी, हा आपण सगळे एकाच साईडला असणार आहोत ना. आम्ही आत्ताही एकाच साईडनं. हो. बर ठीक आहे, हे सगळं झालं असेल, मम्मा तुझं रडून झालं असेल, तर आपण मेन मुद्द्यावर येऊयात का? सरप्राईज काय आहे? पट्या, काय आहे? काय काय आहे? काय? आपा काय आहे? अरे मला काय विचारताय? अरे आहे का नाही? का शेंड्याला होता नुसता? आहे. ही साडी. खरं? अगं तुझं लग्न ठरलं ना तेव्हाच घेऊन ठेवली होती. अगं बाई, तुमचं पण काय ते रंगसंगती जमलीये, ठरवलीये, त्याच्यात बसेल का ही साडी? आणि हे बघ, तू नेसलीस तर मला आवडेल बाई. मावशी, मी नक्की नेसेन साडी. खूप सुंदर आहे ग, थँक्यू. आणि डोंट वरी, आमच्या रंगसंगतीत जरी ही साडी बसत नसली तरी सुद्धा या साडीनुसार आम्ही रंगसंगती बदलू. ओके? मावशी, तुम्ही साडी घेतलीत राधेला? ए
परत ए मम्मा मम्मा कॅन्सल नाही परत नाही रडायचं कोण रडूबाई आणले कुठे गेली माझी स्ट्रॉंग मम्मा काय चाललंय अगं सॉरी सॉरी आले मी आलेच. घ्या घ्या. नमस्कार, राधाची आई बोलतीये. नमस्कार नमस्कार. बोला बोला ना, काय म्हणत होत्या? नाही मी समजू शकते. मी हेच सांगायला तुम्हाला फोन केला होता की लग्न झालेलं जोडपच करेल कन्यादान. हा म्हणालो होतो म्हणजे तुम्हाला दुःख व्हायचं हेतू नव्हता आमचा, पण मी आपली रीत सांगितली. नाही हो, अगदी बरोबर आहे तुमचं आणि तुमच्या मनासारखंच होईल हेच सांगत होते. अरे वा 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 वा, हे तर भारीच झालं. मग आपण फोन करणार हे नाही सांगितलं तुम्ही. सौरभचा भाऊ आणि वहिनी ते दोघं करतील कन्यादान. माफ करा हा राधाच्या आई. खरं म्हणजे कन्यादानाचं पुण्य तुमच्या हातून काढून घ्यायचा हेतू नव्हता हो आमचा. पण कसं आहे, आता लग्न म्हणल्यावर वराडी मंडळी राहणार, नातेवाईक राहणार, त्याच्यात ते बरं दिसलं नसतं ना, म्हणून हो. बाकी आहे काय? नाही हो, बरोबर आहे तुमचं म्हणणं, मी समजू शकते, म्हणूनच हा पर्याय काढला मी. अरे वा 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 वा. मग ठेवू का? हो ठेवा. नीलच्या आईला बी हा निरोप सांगावा लागेल ना, लय खुश होईल पाहती. हा हा ठेवतो बर का. बरं ठेवते. घ्या चहा तुम्ही. या आमच्या नीलच्या सासूबाई. लग्न जवळ आलं ना आता. हा नील, तू इथे कधी आलास? तुम्ही नानांना सांगत होतात ना की सचिन दादा आणि वल्लीताई कन्यादान करतील तेव्हा. मॅम सॉरी, नानांमुळे तुम्हाला हे सगळं सहन करावं लागतंय. अरे वेडायस का तू नील? काय चुकीचं बोलले ते? आता बघ ना, मी देवपूजा करत नाही, रूढी परंपरेवर माझा विश्वास नाही, माझ्या मनाला पटेल तसं वागते की नाही मी. मग त्यांनीही तेच केलं तर काय चूक आहे? पण ते पण जरा जास्तच अडून बसलेत ना. काही अडून बसले नाहीयेत, त्यांच्या मनाला पटेल तसं ते वागतायत. एक आई म्हणून राधाचं कन्यादान तुम्हाला करायला न मिळणं हे किती वाईट आहे. हो, पण तुझे वडील असून तुझ्या लग्नात सगळं कसं असावं हे ठरवता न येणं हे किती वाईट आहे. नील, आधीच त्यांनी खूप कॉम्प्रोमाइज केलंय. अरे म्हणजे बघ ना, तुझं जिच्यावर प्रेम आहे तिच्याशी तुझं लग्न लावून देतायत, तिच्या आईचीही अशी हिस्ट्री ऍक्सेप्ट करतायत, आता अजून किती करायचं त्यांनी? मॅम मी एकदा बोलू का नानांशी? नाही अजिबात नाही. तू प्लीज यात पडू नकोस. अरे तुमचं लग्न आहे, तुमचं लग्न एन्जॉय करा. हे दिवस पुन्हा येत नाहीत आणि ह्या सगळ्या गोष्टी ना तुम्ही आम्हा मोठ्यांवर सोडून द्या. ओके? ताई ताई ताई, अगं तू काय करते? कसं तू बस. नाही सांगितलं तू बस, मी ठेवते, तू बस. बस बरं शांत आहे. बस 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 बस. राहू शकत तुला? अय्या काय बस गपचूप. कशाचा मिठाईचं पण आता? अहो मला उसळ आणायची, मला बसून हे काय आहे? हे बघ आणलीये. घे वाला, हे पेन ठेव तिथं. कंटाळा येतो बसून बसून म्हणून मी आणलं. बरं ठीक आहे. मावशी, आपण सगळे एकमेकांना वाढून घेऊ, तू पण बस. काही कोणी उठायची गरज नाही. तू उगीच माझा हट्ट करू नकोस. मला सगळ्यांना वाढायचा असतं, आग्रह करायचा असतो, मला जरा वाढू दे. व्यवस्थित आणले. मावशी, घरचेच आहेत ना सगळे, कशाला आग्रह करायचा? घेतील आपल्याला हवं ते. बस तू थांब जरा. पेले घे इकडे पाणी ओत. आणि हे मावशीचं ताट कुठे आहे? मावशीचं ताट आहे वाढ. आहे. बस आता तू थांबणार असेल तर मी पण थांबीन, मग आपण बसू नंतर. मी नाही. मग मी पण थांबतो. नाही, मी सुद्धा खरं तसं म्हटलं तर थांबलो असतो, पण काय आहे, माझ्या पोटात कावळे ओरडायला लागलेत आणि परत माझी गोळ्या घ्यायची वेळ होते ना, म्हणून. हा ना. असं पाहिजे मावशी, स्वतःची काळजी घेतली पाहिजे. तिला शिकवा जरा आप्पा. मावशीबाई, तुम्ही जेवून घ्या. हा.
मला बघून डोळे पुसतेस. आपल्यात इतकी निखळ मैत्री आहेच ना अनामिका की तू माझ्यासमोर मोकळेपणाने रडू शकतेस. असं का म्हणतोस? तू पाठीशी होतास म्हणून सचिन आणि वल्ली तयार झाले ना कन्यादानाला. पण खरं तर ते तुला करायचंय ना. हे बघ अनामिका, आपले बाकी किती मतभेद असतील पण या बाबतीत मला तुझं म्हणणं 100% पटतंय. आणि जर कन्यादानाचा हक्क तुझ्यापासून हिरावून घेतला जाणार असेल तर तुला वाईट वाटणं अत्यंत स्वाभाविक आहे. ऑफकोर्स वाईट वाटतंय मला. माझ्या स्वतःच्या मुलीच्या लग्नात प्रेक्षक झाले अरे मी. मम्मा आणि पटा कुठे आहेत नक्की? काय चाललंय? अजून कसं राहिले? आले मी बघू जरा. मम्मा दादा ऐक ना. बोल. काही नाही. मग कशाला बोलवलंस? नाही काही नाही. अरे काहीतरी बोलायला आलायस ना, बोल ना मग. दादा तू जळगावला गेलीस ना? हा आय गेस एकदा गेले पण असं आठवत नाहीये का? काही नाही, आपण लग्न झाल्यावर जाऊ ना म्हणून विचारलं. ए राईट. हो मम्मा म्हटली होती मला लग्नानंतर तुमच्या देवाला वगैरे जायचं असतं ना. राईट राईट राईट. एक काम करायचं का, सगळ्यांना घेऊन जायचं का? म्हणजे अशी छान शॉर्ट ट्रिप होईल, पिकनिक सारखं. मे बी 1 नाईट 2 डे स्टे. आणि मग फिरायचं वगैरे असेल तर मग एक एक्स्ट्रा डे. आणि मग हवं तर परत येऊयात आणि मग एक्सटेंडेड हनीमून कंटिन्यू करू. मग पुण्यात आल्यावरती काय कसे डिटेल्स करायचे फिगर आउट करू. वच आहे. हा नाही बरोबर आहे तुझं. म्हणजे सगळ्यांसाठी होईल शॉर्ट ट्रिप पण आपलं नाही ना तसं होणार. म्हणजे आपल्याला काही दिवस राहायला लागेल ना तिथे. आई नाना तुझ्याबरोबर पण व्हायला नसेल ना मिळत. मग असं करायचं का, आपण गेल्यापासून जो पुढचा वीकेंड येईल त्यानंतरच परत येऊ. म्हणजे कमीत कमी 4-5 दिवस पुढचे राहत आहे. राधा आपल्याला 1-2 महिने तरी तिथे राहावं लागेल. तू चेष्टा करतोयस ना? नाही अगं मी खरंच म्हणतोय, घर आहे ते माझं. ओके मग जनरली बघ ना लग्नानंतर मुली नवऱ्याच्याच घरी जातात ना. म्हणजे तेच त्यांचं घर होतं तसं. एक मिनिट. म्हणजे तुला आता काय म्हणायचं की सगळं सोडून मी आता जळगावला शिफ्ट होऊ कायमची? नाही असं नाही. आणि कायमचं नाहीच म्हणत आहे मी, पण काही दिवस तर राहावंच लागेल ना. नील काही दिवस याचा अर्थ 4-5 दिवस मॅक्सिमम. 2 महिने असा होत नाही. दादा मला तुला फोर्स नाही करायचं पण माझ्या घरच्यांची अपेक्षा असणार ना की आपण तिथे राहावं. नील तू काय बोलतोयस हे कळतंय तुला? जळगावला जाऊन राहायचं हे आपलं कधीही बोलणं झालं नव्हतं. आणि एकतर तू स्वतः इतके वर्ष पुण्यात राहतो, सो मी ऑलरेडी अज्युम केलं की लग्न झाल्यावरती आपणही पुण्यात राहणार आहोत. आणि मुळात नाना म्हटले म्हणून लवकर एंगेजमेंट केली आपण, लवकर लग्न करतोय. आणि आता तू माझ्याकडनं असं एक्सपेक्ट करतोयस की मी सगळं सोडून जळगावला येऊ राहायला. हे तुला खूप जास्त नाही का वाटत आहे? तू कसं एक्सपेक्ट करतोस माझ्याकडनं की हे सगळं सोडून मी जाऊ तिकडे? मला नाही ऍडजस्ट होता येणार या सगळ्याशी. तू असं का बोलतेस राधा? मला माहितीये की तुला कायमचं तिकडे राहायला येणं शक्य नाहीये, पण मी एवढंच म्हणतोय. नील ऐक हे बघ, एक क्लिअर करते, मला तुला हर्ट नाही करायचं. पण तू अरे अचानकपणे असा बॉम्ब टाकतोयस माझ्यावरती. मी पॅनिक झाले आता लिटरली. आणि या सगळ्याशी टर्म्सवर यायला मला थोडं मेंटली प्रिपेअर व्हायला लागेल प्लीज. तुला इतकी तयारी करावी लागणार आहे का? असं नाही यार. मग कसं आहे? काय नाही सोड, चल जाऊयात आपण. चल. हे बरं आहे. माझा मूड नव्हता तर म्हणे मला करमेल का, आणि आता तुझा मूड नाही तर हे असं. तुझा असा मूड असेल तर मग मी कसा मिक्सअप होऊ आतमध्ये? नील कसं असतं ना, आपल्याकडे लग्न झाल्यावरती मुलींकडून प्रचंड अपेक्षा केल्या जातात. आता तुझंच उदाहरण घे ना. तू इतकी वर्ष पुण्यात राहतोयस, तू कधीही असा शेवटचा 2-2 महिने जाऊन जळगावात राहिलास रे. पण ते चालतं. पण आपलं लग्न झाल्यावरती मी तिकडे जायचं राहायला. तुला तरी पटतंय? आता मला एकच मुद्दा पटतोय की माझ्या आई नानांना तुझा सहवास हवाय. त्यांना ओळख करून घ्यायची त्यांच्या सुनेशी. आणि तुला नाही आहे का उत्सुकता माझ्या घराविषयी, माझ्या घरातल्या पद्धतींविषयी? आहे रे, पण असं जाऊन मी राहायचं. आहे ना. तूच बघ ना, मी तुझ्या घरी किती सहज वावरतो, किती मिळून मिसळून वागतो. तुला छान वाटतं ना? वाटतं. एवढं करशील का माझ्यासाठी? हे बघ, मी माझ्याकडनं पूर्ण प्रयत्न करीन आणि मला तुझ्या घरी राहायला आवडेलही. पण नील 2 महिने खूप जास्त होतात रे. प्लीज. किती दिवस ते आपण बघू. प्लीज. मी आहे. डोंट वरी.